श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. 4 डिसेंबर आज गुरुदत्त जयंती आहे. तर धार्मिक शास्त्रामध्ये हा दिवस खूप पवित्र म्हटला जातो. वर्षातून एकदाच येणारा हा जो सण आहे हा केंद्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. एक पवित्र स्थान या दिवशी या सणाला दिलं गेलेलं आहे. हा महिना अत्यंत शुभ असल्यामुळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना हा दिवस समर्पित असतो. त्यामुळे हा दिवस जो आहे, मार्गशीर्ष महिना जो आहे तर अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये दत्तगुरू यांची सेवा केली जाते. या दिवशी अनेक भक्त दत्त पारायण करत असतात. काही जण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतात. तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने 8 दिवस आधी गुरुचरित्र पारायण भक्तिभावाने केलेले आहेत. या दिवशी समाप्ती केली जाते. मात्र अनेक भक्तांना काही वेळ असतो, काही वेळ नसतो किंवा काही उपाय जे आहे करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर डिसेंबर महिना हा वर्षातील शेवटचा महिना आहे आणि या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा ही या वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे. धार्मिकरित्या जी आहे तर ती महत्त्वाची पौर्णिमा या तिथीला म्हटलं गेलेलं आहे. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला उपवास आणि पूजा केल्याने सर्व सुख आपल्याला प्राप्त होते. या दिवशी भगवान आणि विष्णू नारायणाची आणि शिवांची पूजा केल्याने एक शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आपल्या जीवनातील सर्व कार्य जे आहे ते सफल होत असतात. धार्मिक नियमानुसार स्नान करून दान केल्याने या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी. यामुळे भगवान विष्णूची कृपा आपल्याला लाभत असते. तसंच या दिवशी आयुष्यातील काही अडचणी असेल, इडापिडा असेल, दुःख असेल, हे दूर करण्यासाठी काही उपाय केले जातात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत काही उपाय जे आहेत तर ते शेअर करणार आहे. म्हणूनच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी उपाय जे आहेत ते सांगितले गेलेले आहेत. म्हणूनच आज गुरुदत्त जयंतीच्या दिवशी काहीही नाही केले तरीही चालेल, पण या दिवशी कापुरासोबत ह्या 3 वस्तू नक्की जाळा. ह्या 3 वस्तू जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता दूर होते, शत्रुत्रास कमी होतो. त्याचबरोबर एखादा शत्रू असेल तर तो घरी येऊन माफी मागेल. 7 पिढीचे दारिद्र्य हे नष्ट होते. त्याचबरोबर सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतात. घरातील संपूर्ण कर्ज जे आहे, जे आपल्या डोक्यावर झालेलं आहे तर ते कर्ज लवकर कमी होण्यास मदत होत असते. आपल्याला करोडाच्या कर्जातून मुक्तताही मिळत असते. संपूर्ण दारिद्र्य घरातील संपूर्ण प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळते आणि सर्व समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळू लागते. म्हणून हा उपाय जो आहे तो कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात, काही समस्या असतात, त्या दूर करण्यासाठी आणि आपलं जे कर्ज आहे ते कमी करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये जर संतान सुख नसेल किंवा आपल्या घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटत असेल किंवा मानसिक तणाव तुम्हाला असेल, शारीरिक त्रास होत असेल किंवा काही अडीअडचणी आहेत किंवा घरामध्ये तुम्हाला सुखसमृद्धी हवी असेल तर या मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर घरामध्ये सुख शांती निर्माण होते. तर धनासंबंधीचे सर्व कार्य जे आहे ते सफल होत असतात. धन आणि पैसा जो आहे हा घरामध्ये आकर्षित होत असतो. कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित केली जाते. म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर त्याचं दुप्पट पटीने तुम्हाला लाभ मिळू शकते. कारण या दिवशी संध्याकाळी मृग नक्षत्रावर दत्तात्रेय गुरु यांचा जन्म झाला होता. म्हणूनच या दिवशी 5 ते 7 वाजेपर्यंत पूजा करावी. या वेळेमध्ये पाळणा आपल्याला म्हणायचा आहे. आणि राहू काळ जो आहे तर तो 4 वाजून तर 5 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये पूजा जी आहे तर ती करू नका. तर हा उपाय आपल्याला काय करायचा आहे पहा, घरामध्ये एखादी वाईट शक्ती असेल तर ती घरातून एका क्षणी घाबरून पळून जाईल. तर पहा, घरामध्ये आपण जेव्हा दत्तगुरू यांची पूजा करत असतो त्यावेळेमध्ये आपण घरात हा दिवा जो आहे, तुपाचा दिवा जो आहे तर तो आवर्जून लावत असतो. कारण दिव्या जो आहे तर ज्ञानाचं व प्रकाशाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते.
जिथे अंधार आहे तर तिथे दिवा लावून प्रकाश उजवला जातो, म्हणजेच तिथला अंधार दूर करण्याचं काम जे आहे तर तो दिवा करत असतो. मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी दिव्याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेलं आहे. जीवनातला अंधार दूर करून कर्ज आणि दारिद्र्य कमी करण्याचं साधन म्हटलं गेलेलं आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दीपदान आवर्जून करावं. या दिवशी आपल्या उंबरवट्यावर दोन्ही साईडला दिवे लावले जातात आणि या दिव्यामधून जेव्हा आपल्या उंबरवट्यावर सकारात्मक लहरी निघत असतात, आपल्या घरावर कोणी वाईट नजर लावू शकत नाही. म्हणून ह्या सकारात्मक ज्या लहरी आहे त्या आपल्या घरासाठी खूप शुभ मानल्या जातात. तर हा उपाय जो आहे तर हा उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत करू शकता. पण शक्यतो ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घरामध्ये येत असते, त्या वेळेमध्ये जर हा उपाय तुम्ही केला तर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपण जे उपाय करणार आहोत त्याचं दुप्पटपटीने आपल्याला फलश्रुती मिळत असते. या दिवशी कापूर आणि दिवा लावायला खूप महत्त्व दिले जाते. जर आपल्या घरामध्ये कोणी नजर लावलेली असेल किंवा कोणाची वाईट दृष्ट असेल किंवा आपल्या घरातील जी मुले आहेत तर ते चिडचिडपणा करत असेल किंवा आपले पती कामावून आल्यानंतर ते मानसिक तणाव त्यांना होत असेल, शारीरिक त्रास होत असेल, मुले घरातले चिडचिडपणा केल्यामुळे त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, तापट स्वभावाचे असेल, तसंच घरामध्ये वाद विवाद कलह असेल, यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर असल्यासारखं तुम्हाला वाटत नसेल, सतत तुम्हाला समस्या आर्थिक ज्या आहेत पैशाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला उद्भवत असेल, जर तुमच्यावर भरपूर कर्ज जे आहे ते जास्त होत असेल, तर पहा आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती असतात, त्यांना आपलं जे पैसा घरामध्ये आलेला आहे किंवा एखादी वस्तू घेतलेली आहे तर त्यावर ते वाईट दृष्ट लावत असतात. त्यामुळे काही नकारात्मक प्रभाव जे आहे ते आपल्या जीवनावर घडत असतात. यामुळे आपल्याला मानसिक तणाव जाणवू लागतो, घरामध्ये थकवा जाणवावं लागते आणि अशी वाईट दृष्ट लागल्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचन करत आहात किंवा स्वामींचं नामजप जर करत असाल तर कोणतीही वाईट दृष्ट जी आहे ही घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर आपलं मन बदलत नाही, आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार होत असते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याबद्दल बोलत असते त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात. म्हणून या गुरुदत्त जयंतीच्या दिवशी कोणालाही चुकीचे शब्द बोलू नका. आपलं मन शांत ठेवायचं आहे आणि आपल्या मनातून आणि तोंडातून काही चांगले शब्द निघतील असं बोलायचं आहे. जसं की शत्रुपीडा, नकारात्मकता, नजरबाधा आपल्या घराला व आपल्या कोणत्याही कामामध्ये लागत असतात, ज्यामुळे आपण हातात काम घेतो. लग्नकार्य असेल किंवा एखादी वस्तू घ्यायची असेल, जागा घ्यायची असेल किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल, त्यामुळे दृष्ट जर लागली तर आपल्या घरावर जे वारंवार विघ्न येत आहे तर ते कमी होत नाही. म्हणून अडचणी समस्याला आपल्याला सामोरे जाऊ लागते. म्हणून आपल्याला प्रत्येक कोणत्या ना कोणत्या गोष्टींना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आपल्याला हा कापूर जो आहे तर तो संध्याकाळी अशा ठिकाणी जाळायचा आहे शत्रुपीडा, नकारात्मकता, नजरबाधा लागणार नाही. तर या दिवशी काय करायचं आहे, एक रुईचं पान जे आहे तर ते आपल्याला घरात घेऊन यायचं आहे. ज्या ठिकाणी रुईचं झाड असेल त्या ठिकाणाहून आपल्याला एक पान घेऊन यायचं आहे. सर्वात प्रथम आपल्याला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या झाडाला अर्पण न करता वेळेस श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे. हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सर्व देवतांचा वास काही झाडं असतात त्या झाडामध्ये ते वास करत असतात. या झाडाची पूजा अर्चना केल्याने देवी आणि जे देवता आहेत ते आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात. रुईचं झाड जे आहे हे नकारात्मकता किंवा शत्रुपीडा, नकारात्मकता लागत नाही, नजरबाधा लागत नाही, नष्ट करण्यासाठी हे जे रुईचं झाड आहे हे अत्यंत प्रभावी म्हटलं जाते. या झाडाची पानं हनुमानजीला अर्पण केली जातात, ज्यामुळे कोणतेही नजरपीडा, शत्रुपीडा, त्याचबरोबर आपलं मानसिक आणि शारीरिक त्रास जो आहे तर या त्रासातून आपल्याला सुटकाही होत असते. म्हणूनच शनिवारच्या दिवशी जर या पानाचा हार मारुती रायाला जर अर्पण केला तर आपल्या जीवनातील सर्व त्रास, संकट हे दूर होत असतात. या झाडांच्या मुळ्यामध्ये गणपती बाप्पा निवास करत असतात आणि पानांमध्ये माता लक्ष्मी वास करत असते.
म्हणूनच या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन यायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पान थोडंसं आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे. त्यानंतर यातील जे 2 थेंब आहे तर ते एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यानंतर एक कापूराचं भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे. या कापूराच्या भांड्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला मूठभर किंवा चिमूटभर तांदूळ टाकायचे आहेत. त्यानंतर एक खोबऱ्याचा तुकडा यामध्ये घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला 5 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये 2 लवंग आणि 2 हिरवी वेलची आहे तर ती घ्यायची आहे. यामुळे नकारात्मकता, शत्रुपीडा व बाहेरील त्रास आपल्याला होत नाही व बाहेरच्या लोकांचा त्रास आपल्याला होत नाही, त्यासाठी लवंग आणि वेलची जी आहे तर ती घेतली जाते. यामुळे शत्रुपीडा होत नाही. त्यानंतर काय करायचं आहे, यावर आपल्याला 2 थेंब तुपाचे टाकायचे आहेत. त्यानंतर हे जे कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यावर जो रुईच्या पानाचे 2 थेंब आहेत तर ते टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला या दिवशी श्री गुरुदेव दत्त यांची आरती म्हणायची आहे. अशा पद्धतीने जर हा कापूर घरामध्ये जाळून सर्व घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर मुख्य उंबरवट्यावर न्यायचं आहे आणि त्यानंतर परत प्रज्वलित आपल्याला हे जे आहे वस्तू परत करायच्या आहेत. आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं आहे, एक तमालपत्र जाळायचं आहे आणि त्यावर 2 थेंब तुपाचे टाकून प्रज्वलित करायचं आहे. कापुराच्या वड्या आपल्याला 5 किंवा 1 टाकायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर साक्षात गुरुदेव दत्त यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या उंबरवट्यावर जी वाईट शक्ती आलेली आहे किंवा कोणी नकारात्मकता आपल्या घरावर लावत असेल, कोणी वाईट नजर जर आपल्या घरावर लावत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे संकट आणत असेल तर ते संकट आपल्या घरावर येत नाहीत, ते बाहेरून उंबरवट्यावर निघून जात असतात. म्हणून कापुरासोबत जर तुम्ही एक तमालपत्र जर उंबरवट्यावर जाळलं तर घरामध्ये माता लक्ष्मी वास करते आणि 7 पिढ्याचे दारिद्र्य दुःख हे नाहीसे होतात आणि घराला कोणीही नजर लावू शकत नाही आणि आपल्या मुलांबाळावर कधीही वाईट विघ्न जे आहे, संकट जे आहे तर ते येत नाही. पतीची आणि मुलाची भरभरून प्रगती होत असते आणि घरामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य नांदत असते. म्हणून हा उपाय या दिवशी करून पहा, सर्व कामामध्ये यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.